जय काशी विश्वनाथ. हाय गर्ल्स, कशा आहात तुम्ही? यावर्षी जर तुम्ही काशी बनारसला जायचा विचार करणार असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल राहणार आहे. काशीला आपण वाराणसी आणि बनारस या दोन्ही नावांनी सुद्धा ओळखतो. काशी हे त्याच्या धार्मिकतेमुळे, त्याच्या प्राचीनतेमुळे आणि इथल्या खानपानामुळे प्रसिद्ध आहे. आणि काशीची गंगा आरती ही तर पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे इथले कोणते ठिकाणं तुम्हाला पाहायचे आहेत, कोणते मंदिरं इथले फेमस आहेत. जसं की तुम्हाला माहिती असेल भरपूर सारे घाट काशीला आहेत. तर यातले फेमस घाट कोणते आणि बच्चे कंपनीचं फेवरेट म्हणजे इथलं काशीमधल्या फेमस अशा खायच्या डिशेस कोणत्या आहेत, हे सुद्धा आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खरं पाहायला गेलं तर काशीमध्ये खूप सारे मंदिरं आहेत, खूप सारे वेगवेगळे ठिकाणं आहेत, जे तुम्हाला पाहण्यासारखे आहेत. पण जर तुम्ही कमी वेळासाठी काशीमध्ये आले असाल, 1 किंवा 2 दिवसासाठी तुमचं जर काशी दर्शन असेल, तर त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही जरूर पाहायला पाहिजे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही कोणत्या पण ठिकाणावरून जर काशीला ट्रेनने येणार असेल, तर बनारस स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे. स्टेशनवरून ऑटो करून तुम्ही बुक केलेल्या हॉटेल्समध्ये, धर्मशाळा असतील तिथे किंवा एखाद्या संस्थांमध्ये जिथे तुम्ही रूम बुक केलेली आहे, तिथे तुम्हाला जायचं आहे. आम्ही आमची रूम ही जंगमवाडी मठ काशी येथे बुक केली होती, जे गडोलिया चौकामध्ये आहे. आणि तिथलं विशेषतः म्हणजे ते मंदिरापासून हार्डली 10 मिनिटं अंतरावर आमचं जंगम मठ होतं. त्या जंगमवाडी मठाबद्दलची संपूर्ण माहिती मी एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पहिल्या नंबरवर येतं ते आपलं काशी विश्वनाथ मंदिर. तर साहजिकच आपण काशीमध्ये आल्यावर सर्वात पहिलं आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता इथे प्रचंड अशी गर्दी आपल्याला दिसते. इथे जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल, की अशी कोणती वेळ आहे जेव्हा आपण जाऊ तेव्हा काशीला गर्दी कमी असेल, तर सॉरी फॉर दॅट, पण माझ्या मते असं कोणतीच वेळ नाही आहे, असे कोणते दिवस नाही आहे, की काशीमध्ये गेल्यावर तुम्हाला गर्दी दिसणार नाही. 12ही महिने काशीमध्ये गर्दी ही असतेच. पण त्यातल्या त्यात गेट नंबर 4नी जर तुम्ही गेलं तर थोडीशी कमी गर्दी असते. आम्ही ₹300 देऊन जे पासेस मिळतात त्याने आम्ही दर्शन घेतलं होतं. कारण ज्याप्रमाणे दिसते खूप प्रचंड अशी गर्दी, हजारोच्या गिनतीने लोकं इथे आले होते. त्यामुळे दर्शनाला लागणारा अर्धा वेळ आमचा वाचला होता. मंदिरामध्ये तुम्हाला मोबाईल आणि कोणत्याच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अलाउड नाही आहे. त्यामुळे बाहेरूनच मी तुम्हाला मंदिराचा परिसर दाखवणार आहे. दर्शनाच्या रांगा किती पण मोठ्या असल्या तरी पण सगळे भक्त हे एका आशेने काशी विश्वेश्वराच्या दर्शनासाठी लाईनमध्ये उभे असतात. काशी विश्वेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. इथे आपण शिवजीला विश्वनाथ किंवा विश्वेश्वर अशा नावाने सुद्धा संबोधले जाते. विश्वनाथ म्हणजे पूर्ण विश्वाचा नाथ, जो त्याचा सांभाळ करतो तो. आणि अशी मान्यता आहे की तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये जो कोणी काशीचं दर्शन घेईल, त्याचे जीवन हे सफल होऊन जाणार आहे. काशी विश्वेश्वराचं मंदिर हे बऱ्याच वेळा मुघलांतर्फे तोडण्यात आलं होतं. आणि औरंगजेब हा शेवटचा राजा होता, ज्याने या मंदिरावर आक्रमण केलं होतं. पण त्यानंतर अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराची पुन्हा स्थापना केली आणि हे मंदिर पुन्हा काशी विश्वनाथ म्हणून जगप्रसिद्ध झालं आहे. विश्वेश्वराचं दर्शन झाल्यावर जवळच तुम्हाला अन्नपूर्णा मातेचं मंदिर दिसणार आहे. या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे आणि अन्नपूर्णा म्हटल्यावर तिथे महाप्रसाद तर असणारच. अतिशय स्वादिष्ट असा हा महाप्रसाद असणार आहे. आपलं पुढचं दर्शनाचं ठिकाण जे राहणार आहे ते म्हणजे भैरव मंदिर. शिवजी हे काशीचे सांभाळ करणारे आहेत, त्याचप्रमाणे कालभैरव हे काशीचे रक्षक करणारे आहेत. असं म्हटलं जातं की कालभैरव यांच्या परवानगीशिवाय कोणीही काशीमध्ये येऊ शकत नाही. विश्वेश्वराचं दर्शन घ्यायच्या पहिले तुम्हाला कालभैरव यांचे दर्शन घ्यायचे आहे आणि म्हणूनच आपण कालभैरवाच्या दर्शनाला आलो आहोत. कालभैरव हे मंदिर काशी विश्वेश्वरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. भैरवनाथाचं दर्शन झाल्यावर मुलांसोबत मला सुद्धा कडकडून भूक लागली होती. त्यामुळे आमचा मोर्चा वळला तो बनारस येथील फेमस आणि टेस्टी अशा पदार्थांकडे. कोणते फेमस पदार्थ आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला पहिले तर बनारसच्या ज्या छोट्या-छोट्या गल्ल्या आहेत त्यामध्ये जावं लागेल आणि एक-एक कोणकोणती वस्तू फेमस आहे हे शोधून काढावं लागेल. पण हेच हेल्प करायला आज मी तुमच्यासोबत आहे. खूप साऱ्या गल्ल्या फिरल्यावर आणि शोधून काढल्यावर असे आयटम्स मी तुमच्यासाठी आणले आहेत, जे तुमच्या मुलांना भरपूर आवडणार आहे. सर्वात पहिले आपण खाणार आहोत मलाईयो. हा आयटम हा असा एक फूड आयटम आहे यामध्ये आपण पाहणार आहोत की मातीच्या ग्लासमध्ये तुम्हाला खाली
मलाई दूध दिलेलं असतं आणि वरती सगळी मलाई असते. तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम टेस्टी दिसते. यानंतर तुम्हाला मोर्चा वळवायचा आहे तो लस्सीकडे. खूप टेस्टी अशी लस्सी इथे मिळते. फ्रूट लस्सी स्पेशली तुम्ही इथली नक्की ट्राय करा. ती कशी बनवतात हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. नेक्स्ट आयटम जो तुम्हाला टेस्ट करायचा आहे तो म्हणजे कचोरी सब्जी. येस, कचोरी सब्जी हे आपल्याला ऐकायला पण वेगळं वाटतं आणि ते खाण्यासाठी सुद्धा पण खूप वेगळं आहे. दिसायला तुम्हाला डिशमध्ये एकदम तोंडाला पाणी सुटलं असेल मला माहिती आहे आणि खाऊन पण तुम्हाला हे खूप आवडणार आहे. खाणं-पिणं झाल्यावर आम्हाला तलब लागली होती ती चहाची. पण हा नुसता चहा नाही आहे बरं. यासोबत तुम्हाला टोस्ट पण मिळणार आहे आणि त्या टोस्टवर भरपूर सारे बटरसुद्धा मिळणार आहे. हेच तुम्ही पाहू शकता. त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची रॅक आहे. त्यामध्ये ते सगळे ब्रेड ठेवतात. त्याला थोडंसं टोस्ट करतात आणि त्यावर खूप सारं मक्खन तुम्हाला लावून देतात आणि हे जे मक्खनवालं, बटरवालं जे ब्रेड आहे, हे तुम्हाला तुमच्या चहामध्ये डुबवून खायचं आहे. ओहोहो! तुम्ही खाल ना, आपल्याला आपण अशी टेस्ट कधी केलीच नसेल, अशी अनोखी टेस्ट तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे. तुम्ही हा आयटम नक्की ट्राय करा. आणि बनारसला आल्यावर बनारसी पान खायचं नाही, हे तर शक्यच नाही. त्यामुळे बनारसी पान हे सुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करा. असं म्हणतात, की काशीला आले आणि तुम्ही घाट नाही पाहिलं, तर तुम्ही काय पाहिलं? आणि म्हणूनच आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन जे राहणार आहे, ते म्हणजे आपण काशीला असलेले घाट यांचं दर्शन घेणार आहोत. काशीमध्ये एकूण 80 घाट आहेत. घाटावर तुम्हाला खूप रम्य आणि सुंदर अशी दृश्य पाहायला मिळतात. घाटावर बसलं, की गंगा नदीचं सुंदर दृश्य आणि त्याची थंडीगार हवा तुमच्या मनाला एक प्रकारची शांतता देणार आहे. इथले फेमस घाट जर आपण पाहायचे म्हटलं तर गंगा घाटेवर आपण सकाळी गंगेची आरती पाहू शकतो. त्यानंतर आहे दशाश्वमेध घाट. इथे आपण गंगेची संध्याकाळी जी आरती होते ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आहे नमो घाट. नमो घाटावर असणाऱ्या कलाकृतींमुळे तुमचं मन एकदम मनमोहित होणार आहे. हरिश्चंद्र घाट आणि मनकर्णिका घाटावर संसाराच्या मोहातून त्याग कसा घ्यायचा ही शिकवण आपल्याला हे घाट देतात. जसे मी बोलले इथे भरपूर सारे घाट आहेत. ते सगळे एकमेकांना लागून आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पायी जाऊ शकतात. नाहीतर एखादी नाव बुक करून तुम्ही छान सर्व घाटांचं दर्शन घेऊ शकता किंवा शेअरिंगमध्ये जर तुम्ही बोटीवर जाणार असाल तर ₹100 पर पर्सन असं तुम्हाला चार्ज लागणार आहे. तुमच्या फॅमिलीसाठी सुद्धा तुम्ही प्रायव्हेट नाव बुक करू शकतात. त्याचे तुम्हाला ₹3,000 ते ₹4,000 रेट असा तुम्हाला पडणार आहे. नावेमध्ये बसून सर्व घाटांचं दर्शन घेणं हा सुद्धा अभूतपूर्व अनुभव असा तुम्हाला मिळणार आहे. यानंतर आपण जाणार आहोत सारनाथ येथे. काशीपासून 11 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर सारनाथ हे गाव वसलेलं आहे आणि हे तेच ठिकाण आहे जिथे बौद्धांनी पहिल्या वेळा धम्म शिकवला होता. ₹100 सवारी याप्रमाणे तुम्ही शेअरिंग रिक्षा करून सारनाथला जाऊ शकता. पण सारनाथला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुम्हाला 3 ते 4 तासाचा वेळ तुमच्या हातात ठेवायचा आहे. कारण सारनाथला भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पाहायच्या आहेत. जसे की तिथे खूप मोठे गार्डन आहे. तिथे तुम्हाला मोठे-मोठे स्तूप भेटणार आहे पाहायला. त्यांचं खूप मोठं संग्रहालय आहे. थाय गार्डन तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि खूप मोठं जुन्या वस्तूंचं म्युझियमसुद्धा तिथे असणार आहे. गौतम बुद्धांच्या जीवनावरची भरपूर सारी माहिती तुम्हाला सारनाथ येथे मिळणार आहे. त्यामुळे काशीमध्ये आल्यावर सारनाथ या ठिकाणाला नक्की भेट द्या. तुम्हाला तुमचा संध्याकाळचा वेळ हा राखीव ठेवायचा आहे आणि तो म्हणजे गंगा आरतीसाठी. तुम्ही पाहू शकता गंगा आरतीची तयारी चालू आहे. गंगा आरतीसाठी जे भटजी उभे असतात त्यांचं आसन खूप छान प्रमाणे इथे सजवलं आहे. खूप मोठा चांदीचा दिवा तुम्हाला इथे दिसत असेल. ॲक्च्युली आरतीची वेळ ही संध्याकाळी 7 वाजता असते. पण 5 वाजेपासूनच भक्तजन या घाटावर यायला सुरुवात करतात. कारण त्यांना जागा पकडून ठेवायची असते आणि त्याचे कारण म्हणजे त्यांना गंगा आरतीचा अद्भुत असा अनुभव हा जवळून पाहायचा असतो म्हणून. संध्याकाळी 7 ते 8 इथे गंगा आरतीचा अद्भुत असं दर्शन तुम्हाला करायला मिळणार आहे. यापूर्वी तुम्ही कधीही न पाहिलेलं असं रम्य दृश्य तुम्हाला पाहायला मिळणार आहे. गंगा आरतीचं तुम्हाला दर्शन मिळणार आहे. हळू-हळू इथे गर्दी वाढत चालली आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे प्रचंड अशी गर्दी इथे आरतीच्या वेळेला होते. हजारोच्या संख्येने भक्तजन इथे आरतीसाठी येत असतात.
काही जण घाटावर बसून गंगा आरतीचं दर्शन घेतात आणि काही जण नावेमध्ये बसून सुद्धा गंगा आरतीचं दर्शन घेऊ शकतात. आणि काशी विश्वेश्वराचा माझ्यावर असणारा विशेष आशीर्वाद म्हणूनच बहुतेक गंगा आरतीच्या पहिल्या लाईनमध्ये माझा नंबर लागला आणि एकदम जवळून गंगा आरतीचं दर्शन घेण्याचा योग मला लाभला आणि मन अगदी तृप्त होऊन गेलं खरं सांगते. गंगा आरतीच्या वेळेसचा घाटावरचा कापराचा सुगंध, घं घंटा आणि शंखाचा कानात गुंजलेला आवाज आणि समोर दिसत असणारं ते रम्य दृश्य आयुष्यभरासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांमध्ये ते दृश्य सामावून घेऊ शकता. यानंतर आपण जाणार आहोत खूप फेमस असं स्ववेद महामंदिर धाम येथे. हे काशीपासून 8 ते 10 किलोमीटर अंतरावर आहे. ऑटो करून तुम्ही इथे जाऊ शकता. पर पर्सन तुम्हाला 70 ते 80 असं भाडं लागणार आहे. मंदिरमध्ये गेल्यावर खूपच सुंदर आणि अलौकिक असं कलाकृतींचं दर्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. एंट्री फी इथे कोणतीच नाही आहे. काशीला येणारा प्रत्येक माणूस या अलौकिक आणि अद्भुत अशा मंदिराचे दर्शन नक्कीच घेतो. याचे उद्घाटन आपले प्रधानमंत्रीजी मोदीजी यांनी केलं होतं आणि या मंदिरामध्ये कोणत्याही देवी किंवा देवतांचे फोटो किंवा मूर्ती नाही आहे. या मंदिराचं स्ववेद हे नाव सद्गुरू श्री सदाफदेवजी महाराज यांच्याद्वारा जे आध्यात्मिक ग्रंथ लिहिलेला आहे स्वरवेद, त्याच्यावरून या नामकरण केलेलं आहे. हे महामंदिर इतिहास आणि संस्कृतीचा संगम आहे. इथे टोटल 7 मजले आहेत आणि या मंदिराचे 7ही मजले तुम्हाला बाहेरून तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या भिंतींवर अप्रतिम असे नक्षीकाम तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. या ग्रंथाचे ओवी पूर्ण या भिंतीवर कोरलेल्या आहेत आणि या ग्रंथांमधली जी चित्रे आहेत ती सुद्धा या सर्व भिंतींवर तुम्हाला कोरलेली दिसतील. अतिशय सुंदर आणि सुबक अशी ही चित्रे आहेत. जगामधील जेवढे ध्यान केंद्र आहेत त्यातलं सर्वात मोठं ध्यान केंद्र म्हणजे स्वरवेद महामंदिर आहे असा दावा केला जातो. म्हणूनच इथलं सुबक आणि सुंदर असं अलौकिक दृश्य पाहण्यासाठी भारतातीलच नाही तर देशाबाहेरील सुद्धा नागरिक हे सर्व इथे पाहायला येतात. म्हणूनच आपल्या भारताचं नाव वाढविणाऱ्या स्वरवेद महामंदिर धामला तुम्ही नक्की भेट द्या. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी योग्य तऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या बनारस ट्रिपमध्ये खूप युजफुल राहणार आहे. जर तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ बनवायला भरपूर मेहनत लागते. जर तुम्हाला 1% पण असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगाचा आहे, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तर बेल बटनला नक्की प्रेस करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही मारत राहा भरपूर गप्पा, कारण तुम्ही पाहत आहात चॅनल गर्ल्सच्या गप्पा.